आणि यानंतर काही आपण महत्त्वाच्या घडामोडी अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। जातोय पुण्यामध्ये। पुण्याच्या बोबदेव घाटामध्ये हुक्का पार्टीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। सासवड परिसरातील हॉटेलमध्ये हुक्का पार्टी सुरू होती आणि हुक्का पार्टी सोबतच मोठ्या आवाजात गाणी सुद्धा लावली जात होती। ग्रामीण भागातील हॉटेल्समध्ये हुक्क्याला परवानगी आहे का असा प्रश्न आता यामुळे उपस्थित होतोय आणि त्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या आवाजामध्ये गाणी देखील वाजवली जाते, ज्यामुळे इतरांना तिथे राहणाऱ्यांना त्रास होत असतो। त्याचं नेमकं काय अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत। तर एकंदरीतच स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। नेमकं या सगळ्या पोलीस प्रशासनाचं या सगळ्या प्रकाराकडे लक्ष नाहीये का, त्यांचा यावरती चाप कधी बसणार आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। हॉटेल्समध्ये हुक्क्याला परवानगी आहे का हा एक मुख्य मुद्दा आहे आणि सोबत ज्या मोठ्या आवाजामध्ये गाणी देखील वाजवली जातात, त्यामुळे जे ध्वनी प्रदूषण होतं किंवा इतरांना त्याचा त्रास होतो या संदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नियम भंग केला जातोय अशा पद्धतीची ही बातमी आपण पाहतोय। तर मोठ्या आवाजात गाणी लावून नियम भंग करणं हे योग्य आहे का? पुण्याच्या बोबदेव घाटातली ही दृश्य आपण पाहतोय। सगळीकडे आपल्याला हुक्का पार्टी सुरू असताना धूर या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसतोय आणि लोकांचीही या ठिकाणी गर्दी आहे। आणि अशामध्ये आता पोलीस नेमकं काय करतायत हा प्रश्न उपस्थित होतोय। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजिंक्य, हा व्हिडिओ नेमकं केव्हाचा असल्याचं कळतंय आणि व्हिडिओनंतर पोलिसांचं लक्ष गेलंय का, काही कारवाई झाली आहे का? वैष्णवी, नजीकच्या काळातलाच हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय आणि समाज माध्यमांवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। बोबदेव घाटाच्या पुढे गेल्यानंतर सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे हॉटेल आहे आणि या ठिकाणी डीजेचा मोठा आवाज आणि हुक्का पार्टी सुरू असल्याचं देखील स्थानिक नागरिकांनी आरोप केलेला आहे। या संदर्भात पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी आता या ठिकाणचे नागरिक करत आहेत, कारण की बोबदेव घाटात आपण गेल्या काही दिवसात पाहिलं तर अनेक जे बुलेटचे सायलेन्सर मधून आवाज काढलेले असतील किंवा कोयता गँग असेल, असे अनेक प्रकार जे आहेत ते समोर आलेले आहेत। आणि त्यानंतर आता या हॉटेलमधील हा व्हिडिओ व्हायरल होतोय। हुक्का पार्टी सुरू आहे आणि या ठिकाणी पोलिसांचं नेमकं लक्ष का नाहीये, पुणे ग्रामीण पोलिसांचं हे अपयश आहे का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। पुणे शहर असेल किंवा पुणे ग्रामीणचा भाग असेल, या ठिकाणी ड्रग्ज असतील किंवा हुक्का असेल याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याला नियंत्रित कशा प्रकारे केलं जाईल याचा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत आणि पोलीस याकडे नेमके कानाडोळा का करत आहेत असा देखील नागरिक प्रश्न सध्या उपस्थित करत आहेत। वैष्णवी, धन्यवाद अजिंक्य, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत आणि पोलिसांची भूमिकाच यामुळे आता